नागपुर में मीडिया से बातचीत के दौरान राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि 22 जुलाई को मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के जन्मदिन पर राज्य भर में 10 लाख परिवारों को राजस्व सेवाएं दी जाएंगी। उन्होंने बताया कि बड़ी राजा पांडन सड़क योजना के लिए 1000 करोड़ रुपए का प्रावधान किया गया है। उद्धव ठाकरे पर निशाना साधते हुए उन्होंने कहा कि अपने दल की चिंता करनी चाहिए, साथ ही आरटीओ भ्रष्टाचार और किसानों को कर्ज नहीं देने वाले बैंकों पर सख्त कार्रवाई का भरोसा दिलाया। 22 जुलैला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस आहे आणि या निमित्ताने महसूल विभागाने राज्याच्या 288 विधानसभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाची योजना तयार केली आहे आणि सेवा हमी कायद्याच्या सर्व सेवा छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानात आम्ही देणार आहोत। शेतकऱ्याचे पांढरे रस्ते असतील, वृक्षारोपण असेल, महसूल खात्याच्या विविध सेवा असतील ते आम्ही देणार आहोत। राज्यातील सर्व मंत्री, पालकमंत्री आणि सर्व आमदार या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे। या 22 जुलैच्या दिवशी आम्ही हा विचार करतो आहे की राज्यामध्ये जवळपास 10 लाख परिवारांना महसुली सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि 22 जुलैला आम्ही या ठिकाणी राज्यामध्ये एक मोठा सेवा अभियान करणार आहोत। पांधन रस्त्याची काल तुम्ही नरखेड परिसरात पाहणी केली। ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट करणारे हे पांधन रस्ते आहे। महाराष्ट्रात किती ठिकाणी असे रस्ते सुरू आहे, काय स्टेटस आहे, निधीची तरतूद कशी होते? महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजना सुरुवात झाली आहे। एक 4-5 वर्षामध्ये राज्याचे प्रमुख पांधन रस्ते पूर्ण होतील। योजना सुरू झाली, यामध्ये प्रामुख्याने आतापर्यंत जे रस्ते अतिक्रमित होते या वर्षभरामध्ये या संपूर्ण पांधन रस्ते, वहिवाटीचे रस्ते, शेत रस्त्याचं अतिक्रमण कमी करणे, पूर्ववत करणे, दोन्ही बाजूंना झाडं लावून सीमांकन करणे आणि रस्त्याला क्रमांक टाकणे ही मोहीम चालू आहे आणि सोबतच यावर्षी 1000 कोटी रुपये तरतूद मिळाली आहे। 7.5 कोटी ग्रामीण भागाच्या आमदारांना यावर्षी आम्ही दिलेले आहेत। शहरी ग्रामीणच्या आमदारांना 5 कोटी रुपये दिलेले आहेत। ज्या ठिकाणी फक्त 25% ग्रामीण भागात त्यांना 2.5 कोटी रुपये दिले आहेत। 1000 कोटी रुपये या राज्यामध्ये वाटप झालेले आहेत। एवढंच नाही, जिल्हा नियोजन समिती आणि मायनिंग फंडातनं मोठ्या प्रमाणावर रस्त्याचं काम चालू आहे। मला विश्वास आहे की शेतकऱ्यांनी थोडी वाट बघावी लागेल, पण आता प्रामुख्याने रस्ते खुले करणे, रस्त्याची मोजणी करणे आणि या वर्षामध्ये संपूर्ण रस्ते संपूर्ण रस्ते वहिवाटीकरता सुरू करणे ही मोहीम आहे। मुख्यमंत्री बळीराजा पांधन रस्ते योजनेमध्ये या संपूर्ण महाराष्ट्राचं शेतकऱ्यांचा जे अत्यंत महत्त्वाचा विषय आम्ही हाती घेतलेला आहे। काल उद्धव ठाकरे म्हणाले की कुठेतरी फडणवीस हे पंतप्रधानांच्या रेसमध्ये त्यामुळे त्यांचे पंख छाटण्याचं काम सुरू आहे। विशेष करून ते ऑपरेशन टायगरवर बोलताना भाष्य करत होते। उद्धवजींनी देवेंद्र फडणवीसच्या भविष्याबद्दल फार काळजी करू नये। उद्धवजींनी त्यांच्या भविष्याची काळजी केली पाहिजे। उद्धवजींनी आदित्यच्या भविष्याची काळजी केली पाहिजे। आज सर्वच लोक सोडून चालले आहे। थोडं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीसचं काय होईल ते इतके प्रगल्भ आणि या महाराष्ट्राचे आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये मी कुणाची तुलना करणार नाही, कुणाची तुलना कुणाची होऊ शकणार नाही, पण या राज्याच्या 14 कोटी जनतेला विकसित महाराष्ट्र देणारा महाराष्ट्राचा अष्टपैलू नेतृत्व असलेला नेता आमच्याजवळ आहे आणि या नेत्याचं भविष्य हे इतकं उज्ज्वल आहे, त्यांना कोणी आडवं आलं तरी काही फरक पडणार नाही। उद्धवजींनी याची काळजी करू नका आणि माननीय पंतप्रधान मोदीजी, आमचे अमित शहाजी, आमची पूर्ण देशाची टीम देवेंद्र फडणवीसजींच्या
देवेंद्र फडणवीसच्या कामाला, त्यांच्या कर्तृत्वाला मजबूत समजतात आणि आमच्या पक्षामध्ये कुठलीही कॉम्पिटिशन राहत नाही. पक्षाचं पार्लमेंटरी बोर्ड निर्णय करतं कुठल्या विषयाचा, आणि देवेंद्र फडणवीसजी 2034 पर्यंत महाराष्ट्राला हवे आहेत. 2034 पर्यंत हवे आहेत महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी. कारण याकरता हवे आहेत की महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करायचं असेल, 2047चा मजबूत महाराष्ट्र असेल तर 2034 पर्यंत त्यांनी महाराष्ट्रात राहावं अशी कार्यकर्त्याची, जनतेची, महाराष्ट्राची इच्छा आहे. आणि त्यामुळं उद्धवजींनी फार काळजी करू नका. प्रधानमंत्री वगैरे फार काही बोलायची गरज नाही. त्यांचं भविष्य जरा त्यांनी बघावं. उद्धव ठाकरे